झी 24 तास एक पाऊल पुढे। तर ठाण्यातील खोपट परिसरात राहणाऱ्या हेमंत इंगळे यांनी चांदीच्या मंदिरात आपल्या बाप्पाची स्थापना केली आहे आणि याबरोबरच त्यांनी संत नामदेवांची कहाणी सांगणारा देखावाही सादर केलाय। या चांदीच्या मंदिराविषयी आणि संत नामदेवांच्या कहाणीविषयी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्यासह। आपण सध्या ठाण्यातील खोपट भागातील इंगळे परिवाराकडे आलेलो आहे। यावर्षी त्यांनी बघितलं, त्यांनी एक चांदीचं मंदिर बनवलेलं आहे। सुबक अशी मूर्ती आहे, चांदीचं मंदिर ह्याला आपण बोलू शकतो। आणि छान असं कोरीव काम करून गणपतीला त्या मंदिरात बसवलेलं आहे। त्याच्या बाजूला चलचित्र तयार केलेलं आहे। नामदेवांची एक गोष्ट आहे, हे पूर्ण प्लाऊड आहे, पूर्ण प्लाऊड आणि हे सागाचे खांब आहेत आणि त्याच्यावर ॲल्युमिनियमचा पत्रा। ही नामदेवची कथा आहे। त्या काळात ब्राह्मणांचा वर्चस्व, सर्वांना प्रवेश नव्हता मंदिरात, पण नामदेव हा एकदम विठ्ठल वेडा फक्त, पण तो जायचा, तर ब्राह्मण नेहमी हाकलायचे। असंच एक दिवस ब्राह्मणांनी पुन्हा त्याला हाकललं, मग इथेच तुला एवढी आहे तर मंदिराच्या मागे जाऊन पूजा कर। तो मंदिराच्या मागे जाऊन हरी कीर्तन करत बसतो, विठ्ठल पण मंदिर पूर्ण परमेश्वर फिरवतो आणि तो दाखवून देतो की हा माझ्याकडे कोण ब्राह्मण वगैरे कोण नाही, माझ्याकडे फक्त आणि देव एवढंच हे धर्म आहे माझा। देव हा कसली जात पात पाळत नाही, देव हा भक्तांचा असतो। हाच संदेश इंगळे परिवार देत आहेत। झी 24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।